नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, तलाठी भरती 2023 PYQ क्वेश्चन टीसीएसने विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, इंग्लिश ग्रामर या ठिकाणी आणि व्होकॅब्युलरी हे दोन्ही सुद्धा क्वेश्चनचा समावेश यामध्ये असणार आहे। स्पेशल तलाठी भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। मित्रांनो, तसं जर पाहिलं तर इंग्लिश ग्रामर सर्वच पोस्टसाठी महत्त्वाचं, पोलीस भरती जर सोडली तर अगदी मित्रांनो शिपायापासून तर क्लास 1 ऑफिसरपर्यंत फक्त पोलीस भरती सोडून बाकी सर्वांसाठी इंग्लिश ग्रामर मित्रांनो इम्पॉर्टंट आहे आणि इंग्लिशमुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट या ठिकाणी जातो। त्यामुळे आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरती डोळ्यासमोर ठेवून आपण या ठिकाणी तलाठी भरतीचे PYQ क्वेश्चन या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। यापूर्वी सुद्धा आपले 3 ते 4 व्हिडिओ झाले, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे तलाठी भरती 2023 PYQ टेस्ट क्रमांक 3। या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क येतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर पहा, आजचा पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स। पहा, अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे ऑफ द गिवन अंडरलाइन वर्ड। आता तुम्हाला अपोजिट शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, आफ्टर द कॉन्क्वेस्ट सोल्जर्स डिसाइडेड टू कॅम्प नियरेस्ट द फोर्ट। आता या ठिकाणी जर पाहिलं, कॉन्क्वेस्ट या शब्दाला या ठिकाणी अंडरलाइन केलेले। आता कॉन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो सर्वप्रथम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आता कॉन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो विजय। कॉन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो विजय। कॉन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो विजय। मग आता आपल्याला काय करायचं, याचा विरुद्धार्थी शब्द पाहायचा आहे। मग विजयचा विरुद्धार्थी शब्द होणार मित्रांनो पराजय। काय होणार? पराजय या ठिकाणी याचा विरुद्धार्थी शब्द होणार आहे। मग खाली जे काही 4 ऑप्शन दिले, या 4 ऑप्शनपैकी कोणत्याचा अर्थ या ठिकाणी पराजय असा होतो हे आपल्याला पाहायचे। आता पहा, डिफेंड या शब्दाचा अर्थ काय होतो? DEFEND। डिफेंड म्हणजे संरक्षण। डिफेंड म्हणजे काय मित्रांनो? संरक्षण। डिफेंड या शब्दाचा अर्थ होतो संरक्षण। त्याच्यानंतर डिफेस या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो चेहरा बदलणे किंवा बेरूप असा चेहरा करणे। म्हणजे डिफेस म्हणजे काय? फेस म्हणजे चेहरा आणि डिफेस म्हणजे चेहऱ्यात बदलणे किंवा चेहऱ्यावर वेगळेच असा काही रंग लावणे किंवा चेहरा बदलणे। मित्रांनो, संपूर्ण प्रश्न या ठिकाणी TCSने विचारले। त्याच्यानंतर पहा, डिफेट या शब्दाचा अर्थ होतो पराजय किंवा हारणे, पराभूत होणे। ठीक आहे। त्याच्यानंतर डिसे या शब्दाचा अर्थ होतो कुंजणे किंवा नष्ट होणे। कुंजणे, गंजणे, नष्ट होणे किंवा खराब होणे। मग मित्रांनो, आपल्याला काय पाहायचं होतं, आता कॉन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ होतो विजय आणि त्याचा विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे, म्हणजे अँटोनिम्स आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि तशा स्वरूपाचा अँटोनिम्स असणारा जो काही पर्याय मित्रांनो तो आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये। डिफेट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पराजय होणे, हारणे किंवा या ठिकाणी धूळ चारणे। आपण असं म्हणतो तर पाया त्याला धूळ चारले म्हणजे काय? त्याला हरवलं। म्हणजेच याचा अर्थ विजय। कॉन्क्वेस्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होणार डिफेट। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो, याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्यामुळे त्यावर तुम्ही जॉईन जर केलं तर मी प्रत्येक व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो। त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। पहा, हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला आहे। मित्रांनो, याची जे काही PDF असणार आहे तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही त्याची झेरॉक्स काढून तुम्ही या ठिकाणी स्वतःचा जो काही अभ्यासक्रम असणार आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित लावून ठेवू शकता। आणि विशेष करून मित्रांनो तुम्हाला त्याचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे वेगळं तुम्हाला करण्याची आवश्यकता भासणार नाही। पहा, त्याच खाली दिलेले मित्रांनो कॉन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ होतो विजय। त्याच्यानंतर डिफेट या शब्दाचा अर्थ होतो बचाव करणे, संरक्षण करणे। डिफेंड म्हणजे काय? बचाव करणे, संरक्षण करणे। डिफेस या शब्दाचा अर्थ होतो विद्रूप करणे किंवा चेहरा बदलणे। त्याच्यानंतर डिफेट म्हणजे काय मित्रांनो? डिफेट म्हणजे पराभव करणे, पराभूत करणे। डिसे म्हणजे नष्ट होणे, नाश होणे, कुंजणे। आणि डिस्ट्रॉय म्हणजे सुद्धा मित्रांनो याचा हे समानार्थी शब्द असणार आहे। हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आता पुढचा प्रश्न पहा, 2 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे। The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that
कंटेन अ ग्रॅमॅटिकल इरर. आता कुठल्या सेगमेंटमध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल इरर आहे हे सांगायचं आहे. 4 सेगमेंट्स दिलेले मित्रांनो. हे जे का वाक्य दिलं याचे 4 पार्ट केले. या 4 पार्टपैकी कुठल्या पार्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी ग्रॅमॅटिकली इरर आहे हे या ठिकाणी सांगायचं आहे. तर पहा आता या ठिकाणी क्वेश्चन आपण वाचून पाहूयात. इट कॅन नॉट बी फॉरकास्टेड. इट कॅन नॉट बी फॉरकास्टेड हाऊ ChatGPT विल बेनिफिट मॅनकाइंड इन द रियल सेन्स. आता पहा या ठिकाणी हे 4 पार्ट केले. पहिला पार्ट काय पहा, इट कॅन नॉट बी फॉरकास्टेड. त्याच्यानंतर दुसरा पार्ट काय दिलेला आहे, हाऊ ChatGPT विल. त्याच्यानंतर तिसरा दिलेला आहे बेनिफिट मॅनकाइंड आणि 4 नंबरचा जो काय दिलेला आहे इन द रियल सेन्स. आता यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. हा फॉरकास्टेड नावाचा जो काही शब्द आहे हा ग्रॅमॅटिकली जर पाहिलं तर मित्रांनो याला ईडी प्रत्यय कधीच लागत नाही. फॉरकास्टेड या शब्दाचे तिन्ही जे काही रूप आहेत हे तिन्ही रूप सारखेच असतात, त्यामुळे याला ईडी प्रत्यय लागत नाही. याला ईडी प्रत्यय लागत नाही म्हणजेच फॉरकास्टेड ज्यामध्ये असणार हे चुकीचं या ठिकाणी यूज केलेले आहे ग्रॅमॅटिकली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले फॉरकास्टेड. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. पहा मित्रांनो फॉरकास्टेड हा जो काही शब्द आहे पहा काही शब्द असे आहेत की ज्याचं जसं पहा मित्रांनो कट नावाचा जो काही शब्द आहे याचे सुद्धा मित्रांनो तिन्ही रूप सारखेच आहेत. काही शब्द असे आहेत की ज्याचे तिन्ही रूप सारखे आहेत. जसं की फर्निचरचं सुद्धा तिन्ही सुद्धा रूप सारखे आहेत. त्यामुळे होर्ब जे असतं ते होर्ब तुम्हाला त्याचे 3 रूप माहीत असले पाहिजे. या ठिकाणी पहा फॉरकास्ट या क्रियापदाची 3 रूपे सारखीच. फॉरकास्ट म्हणजे V1 V2 आणि V3 सारखीच आहे. त्याला ईडी प्रत्यय लागत नाही. सदरील वाक्यामध्ये ईडी प्रत्यय दिलेला आहे त्यामुळे ते चूक आहे. ठीक आहे. 3 नंबरचा प्रश्न पाहता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. आता सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. शब्द काय दिलेले पहा आपल्याला, कॉहेरंट शब्द दिलेले मित्रांनो. कॉहेरंट या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत असणं सर्वप्रथम गरजेचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉहेरंट या शब्दाचा अर्थ माहीत असणार आहे त्याच विद्यार्थ्यांना याचा आन्सर येणार आहे. व्होकॅब्युलरी मित्रांनो पाठांतराचा भाग आहे. आता कॉहेरंट या शब्दाचा अर्थ मित्रांनो सुसंगत किंवा योग्य. सुसंगत किंवा योग्य. कॉहेरंट या शब्दाचा अर्थ होतो सुसंगत किंवा योग्य. आता पहा मित्रांनो तुम्हाला जे काही 4 सेंटेन्स वेगवेगळे करून दिले जातात कशामध्ये, म्हणजे आपल्या इंग्लिश ग्रामरमध्ये 4 सेंटेन्स तुम्हाला वेगवेगळे केले जातात आणि ते सेंटेन्स तुम्हाला व्यवस्थितरित्या लावायला सांगितलं जातं. त्यावेळेस पहा तिथं कॉहेरंट नावाचा शब्द तुम्हाला दिलेला असतो त्या सूचनेमध्ये. जे काय आपल्याला डायरेक्शन दिले असतात त्यामध्ये ही दिलेली असते सूचना. कॉहेरंट या शब्दाचा अर्थ सुसंगत किंवा योग्य असलेली. मग पहा या ठिकाणी पहिलं ऑप्शन दिलेलं आपल्याला रॅशनल. 2 नंबरचं दिलं आहे इनोसेंट. 3 नंबरचं ऑप्शन आहे क्वेक. 4 नंबरचं ऑप्शन आहे कॅन्डिड. आता मित्रांनो 3 नंबरचं जे का 4 नंबरचं जे काय असतं ऑप्शन आहे त्याचं काय आहे मित्रांनो कॅन्डिड. कॅन्डिड याचा अर्थ होतो मित्रांनो स्पष्ट. कॅन्डिड याचा अर्थ होतो स्पष्ट किंवा क्लिअर. क्वेक या शब्दाचा अर्थ होतो, क्वेक म्हणजे काय मित्रांनो जलद गतीने किंवा चपळाईने. जलद गतीने किंवा चपळाईने. मग याला स्विफ्ट SWIFT स्विफ्ट हा एक शब्द आहे जलद. आणि त्याच्यानंतर परत एक शब्द आहे तो म्हणजे रॅपिड नावाचा एक शब्द आहे. आता इनोसेंट या शब्दाचा अर्थ होतो निष्पाप. इनोसेंट म्हणजे काय निष्पाप म्हणजे कुठलंही या ठिकाणी वाईट कृत्य न केलेला त्याला इनोसेंट असं म्हटलं जातं. किंवा निष्पाप म्हणजे एखादा गुन्हेगार असतो तो निष्पाप असतो पण त्याला गुन्हेगार ठरवलं जातं. म्हणजे इनोसेंट म्हणजे काय निष्पाप. आणि रॅशनल या शब्दाचा अर्थ होतो सुसंगत. रॅशनल म्हणजे सुसंगत किंवा योग्य. आता आपल्याला या ठिकाणी काय सांगायचं मित्रांनो सिनोनिम सांगायचं आहे. म्हणजेच कॉहेरंट या शब्दाचा अर्थ होतो सुसंगत किंवा योग्य. त्याचप्रमाणे रॅशनल या शब्दाचा अर्थ होतो सुसंगत किंवा योग्य. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच कॉहेरंट या शब्दाचा समानार्थी शब्द रॅशनल असणार आहे. याचं विश्लेषण खाली दिले ते आता पाहूयात. एक्सप्लेनेशन दिलेले तुम्हाला कॉहेरंट. प्रत्येक प्रश्नाचं मी एक्सप्लेनेशन दिलेले त्यामुळे ही PDF तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कॉहेरंट या शब्दाचा अर्थ होतो सुसंगत किंवा जुळणारा योग्य. त्याच्यानंतर रॅशनल या शब्दाचा अर्थ होतो सुसंगत किंवा योग्य. त्याच्यानंतर इनोसेंट या शब्दाचा अर्थ होतो निर्दोष किंवा निष्पाप. क्वेक या शब्दाचा अर्थ होतो जलद. आणि हाच प्रश्न मित्रांनो क्वेक नावाचा जो काही शब्द हे जे काही 2 मी तुम्हाला दिलेले आहेत ना मित्रांनो हे 2 जशा तसे तलाठी भरतीला शिफ्टमध्ये 2023मध्येच वेगळ्या शिफ्टमध्ये विचारले. त्यामुळे मित्रांनो हे मी या ठिकाणी दिलेले आहे. असा प्रश्न आहे मित्रांनो स्विफ्ट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. त्याचा समानार्थी शब्द क्वेक सुद्धा होतो आणि रॅपिड सुद्धा होतो, परंतु पर्यायामध्ये रॅपिड नावाचा शब्द दिला होता. त्यामुळे यासोबतच ही तुमची याची सुद्धा तयारी व्हावी त्यामुळे हे सोबत मी तुम्हाला दिले. जेणेकरून मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीला विचारले जातील.
कॉहेरंट म्हणजे सुसंगत किंवा जुळणारे, रॅशनल म्हणजे सुसंगत किंवा जुळणारे, इनोसेंटची स्पेलिंग लक्षात ठेवा, ही स्पेलिंग विचारलेली INNOCENT इनोसेंट म्हणजे मित्रांनो आपल्याला इंग्लिशचा अभ्यास करत असताना समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ग्रॅमॅटिकली इरर आणि त्याच्या स्पेलिंग हे सुद्धा आपल्याला करायचे आहे। इंग्लिशचा अभ्यास करताना या 4 गोष्टीचा विचार जर केला प्रत्येक प्रश्नाकडे तुम्ही पाहत असताना मित्रांनो सर्वप्रथम काय करा, त्याचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर जे काही त्याचे स्पेलिंग असतात की अशा डबल स्पेलिंग म्हणजे जसं काय INNOC म्हणजे ज्यामध्ये हॉवेल साऊंड जास्त असतात याच्या स्पेलिंग तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहे। TCSचं जर तुम्ही ॲनालिसिस जर केलं करेक्ट स्पेलिंगमध्ये मित्रांनो कधीसुद्धा TCS ज्या ठिकाणी डबल शब्द वापरला जातो ही एक विचारतं। त्याच्यानंतर हॉवेल जे का आपले AEIOU हे जे का आपले हॉवेल्स आहेत यामध्ये मिस्टेक करून टाकतं स्पेलिंगमध्ये। त्यामुळे ज्या वर्डमध्ये ज्या शब्दामध्ये हे जे काही स्वर आहेत म्हणजे हॉवेल साऊंड आहेत यामध्ये तुम्हाला कुठंतरी चूक ते करून देतील। त्यामुळे ज्या क्वेश्चनमध्ये किंवा ज्या शब्दामध्ये हॉवेल साऊंड असतात त्याची व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी सराव करायचा किंवा व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे। त्याच्यानंतर पहा मित्रांनो रॅशनल म्हणजे सुसंगत योग्य, इनोसेंट म्हणजे निष्पाप निर्दोष, क्विक म्हणजे जलद, स्विफ्ट म्हणजे रॅपिड म्हणजे सुद्धा जलद, क्विक म्हणजे जलद, स्विफ्ट म्हणजे जलद, रॅपिड म्हणजे सुद्धा जलद, कॅन्डिड म्हणजे मित्रांनो स्पष्ट, क्लिअर म्हणजे सुद्धा स्पष्ट। आता पुढचा प्रश्न पहा, आपल्याला काय दिलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब म्हणजे मन दिलेले आपल्याला मराठीमध्ये कशी मन असते तशी मन काय पहा मित्रांनो, अ हनी टंग अ हार्ट ऑफ गॉल म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी बोलण्यासाठी कसा बोलणारा, आपण म्हणतो ना गोड बोलणारा परंतु त्याच्या मनामध्ये दुसरंच काय असणारा, गोड बोलणारा परंतु त्याच्या मनामध्ये दुसरंच काय असणारा त्याला काय म्हणतात, अ हनी टंग अ हार्ट ऑफ गोल म्हणजेच मित्रांनो दाखवायचे दात वेगळे आणि असली दात वेगळे अशा स्वरूपाची एक मन आहे। त्यामुळे मित्रांनो आता याचा जो काय अर्थ असणार आहे, अ हनी टंग अ हार्ट ऑफ गोल म्हणजेच तोंडावर गोड बोलणारा परंतु त्याच्या मनामध्ये वेगळंच आपल्याविषयी विचार असणारा असा व्यक्ती। तर ते मध्ये पहा यामध्ये दिले स्पीकिंग सॉफ्ट बट स्पीकिंग स्विफ्टली म्हणजे गोड बोलणारा म्हणजे मऊ बोलणारा किंवा गोड बोलणारा, बट हॅव्हिंग अ बिटर म्हणजे कडू, हार्ट म्हणजेच मनामध्ये दुसरंच काही असणारा अशा स्वरूपाचा जो काय अर्थ आहे ऑप्शन क्रमांक 1 मधून होतो। म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, अ हनी टंग अ हार्ट ऑफ गॅल म्हणजेच मित्रांनो स्पीकिंग सॉफ्टली बट हॅव्हिंग अ बिटर हार्ट म्हणजे या ठिकाणी गोड बोलणारा परंतु गोड बोलून फसणारा असतील पहा काही व्यक्ती, आपले मित्रसुद्धा काय असू शकतात म्हणजे गोड बोलणारे, आपल्या तोंडावर गोड बोलणारे माघारी मात्र आपली निंदा करणारे, ठीक आहे। अशा स्वरूपाचे मित्रांनो ही या ठिकाणी आपल्याला प्रोव्हर्ब विचारली होती म्हणजे मराठीमध्ये काय म्हणता येईल त्याला आपल्याला म्हण, हे पहा हनी टंग अ हार्ट ऑफ गोल या प्रोव्हर्बचा अर्थ होतो वरून गोड आतून कडू म्हणजे वरून गोड आणि आतून कडू, ठीक आहे। अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले। आता 5 नंबरचा प्रश्न पहा, द स्टुडंट्स वेअर डिव्हायडेड रिकामी जागा दिली आपल्याला टिंब 2 ग्रुप्स। आता मित्रांनो या ठिकाणी जे काही 2 तुम्हाला दिलेले या 2 मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे मित्रांनो हा कशा प्रिपोजिशनवर आहे। मग तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस 2 घटकामध्ये एखादा घटक वाटायचा असतो किंवा त्याचं डिवायडेड करायचं असतं त्यावेळेस आपण कोणतं प्रिपोजिशन वापरतो, बिटवीन, बिटवीनची स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवा, BTWEEN बिटवीन वापरतो। म्हणून काय करतो मित्रांनो आपल्याला हे माहीत असतं म्हणून आपण बिटवीन या ठिकाणी मारून जातो, परंतु मित्रांनो हे बिटवीन ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे। पहा ज्यावेळेस डिवायडेड नावाचा शब्द असतो आणि कुठल्याच तरी ग्रुपमध्ये यावेळेस या ठिकाणी आपण त्याला डिवायडेड करत असतो त्यावेळेस डिवायडेडच्या नंतर मित्रांनो नेहमी इंटू नावाचं प्रिपोजिशन वापरतात, याला फिक्स प्रिपोजिशन म्हणतात। पहा डिवायडेडच्या नंतर इंटू नावाचं प्रिपोजिशन वापरतात, त्यामुळे जेव्हा डिवायडेड नावाचा शब्द तुम्हाला दिसेल त्यावेळेस इंटू नावाचं प्रिपोजिशन तुम्हाला यूज करायचं आहे। मित्रांनो फिक्स प्रिपोजिशनवर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन तलाठी भरतीला फिक्स विचारले जातात, त्यामुळे या ठिकाणी फिक्स प्रिपोजिशनवर तुम्हाला जसं की मित्रांनो अबाईड ABID अबाईडच्या नंतर कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अबाईडच्या नंतर कोणतं फिक्स प्रिपोजिशन, पहा अबाईड शब्द दिसल्याच्या नंतर तुम्हाला पूर्ण वाक्य वाचायची आवश्यकताच नाही, अबाईडच्या नंतर कोणतं प्रिपोजिशन वापरलं जातं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, ठीक आहे। आता पहा मित्रांनो आपण यामध्ये 5 नावाचे जो काही प्रश्न पाहिलेत पहा डिवायडेडच्या नंतर फिक्स प्रिपोजिशन इंटू हे वापरलं जात असतं। अशा स्वरूपामध्ये हे महत्त्वाचे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले, त्याचं विश्लेषण सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। मला काही जर मित्रांनो सूचना द्यायच्या असतील व्हिडिओ संदर्भामध्ये किंवा या ठिकाणी शिकवण्यासंदर्भामध्ये जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं जर असेल तर बिंदास मित्रांनो आपला एक सहकारी मित्र म्हणून मला या ठिकाणी सजेशन देऊ शकता। मित्रांनो तुमच्या कमेंटचं आणि तुमच्या सजेशनचं नक्की मी आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करेन, ठीक आहे। या ठिकाणी थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये।
तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरती आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे चांगला अभ्यास करा, आपले स्वप्न साकार करा. आणि मित्रांनो, आतापासून थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे आतापासून तुम्ही 4-4, 5-5 क्वेश्चन चांगल्या प्रकारे जर केले आणि व्यवस्थितरित्या जर त्याचा अभ्यास जर केला तर 100% तुम्हाला इंग्लिशमध्ये मित्रांनो 20+ स्कोर या ठिकाणी येऊ शकतो. तर चला मित्रांनो, आपण 20+ स्कोरची तयारी या ठिकाणी PYQ क्वेश्चनच्या माध्यमातून करून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करत चला. तर चला मित्रांनो, भेटूयात परत एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.